माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका फळाचे असे 3 ते 4 उपाय बघणार आहोत, जे उपाय तुम्हाला प्रत्येक तुमच्या आयुष्यातली इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यास मदत करतील। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल आणि पैशाची आवक जर कमी असेल तुमच्या घरामध्ये किंवा व्यवसायामधून तुम्हाला पैसा मिळत नाही आहे, तुम्ही खूप कष्ट करताय, राबताय, मेहनत करताय, पण त्याचं तुम्हाला पाहिजे तसं फळ मिळत नाही आहे किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, तर या सगळ्या अडचणींसाठी या फळाचे उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत। मी लगेचच याचे 3 ते 4 उपाय सांगणार आहे। अतिशय चांगले उपाय आहे। जर तुम्हाला काही प्रकारच्या अडचणी असतील किंवा कुठलीही इच्छा असेल, जसं की नोकरी लागत नाही आहे किंवा व्यवसाय चालत नाही आहे, पार्लर आहे, दुकान आहे, चालत नाही आहे किंवा मग नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे, अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होत नाही आहे, तर तुम्ही कुठल्याही इच्छेसाठी हे वापरू शकता। धनप्राप्तीसाठी तुम्ही या फळाचा उपयोग अवश्य करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा सांगते, हे फळ कुठलं आहे, तर हे आहे उंबराचं फळ। दत्त मंदिर जिथे असेल किंवा स्वामी केंद्र जिथे असेल तिथे तुम्हाला हे फळ अतिशय आरामशीर मिळून जाईल। तुम्ही ते तिथून घेऊ शकता किंवा मग तुम्ही जरासा शोध घ्या की तुमच्या घराच्या आसपास जवळ कुठे ही फळं मिळतात का। कारण हे फळ जर आपण घेतलं आणि याचे जर आपण उपाय करायला सुरुवात केले, तर आपल्याला कुठल्याच बाबतीत कधीच अपयश मिळत नाही। कारण साक्षात भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा वास या झाडामध्ये असतो अशी मान्यता आहे। त्यामुळे हे फळ आपल्याला आपलं जे नशीब आहे ते चमकवण्यासाठी खूप खूप मदत करतं। त्यामुळे या फळाचे उपाय तुम्ही अवश्य करा। या फळाचे उपाय करणं म्हणजे साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा करणं आणि आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना घेऊन येणं असं असतं। त्यामुळे अवश्य तुम्ही हे उपाय करा। जेवढे जमतील तेवढे करा, सगळेच करा असं म्हणणार नाही। तर पहिला उपाय सांगते। या उपायासाठी तुम्हाला 2 उंबराची फळं लागणार आहेत। कुठल्याही शुक्रवारी तुम्ही 2 अशी उंबराची फळं आणायची आहेत। झाडाच्या खाली पडलेली असतील, चांगली असतील, तर तुम्ही ती फळं देखील वापरू शकता। तर 2 फळं आणल्यानंतर तुम्हाला ही स्वच्छ धुवायची आहेत आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहेत। त्यानंतर ही 2 फळं हातात घेऊन तुम्हाला देवासमोर बसायचं आहे। माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना, आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू द्यात, जास्तीत जास्त पैशाची आवक माझ्या घरामध्ये वाढू द्यात आणि माझं घर नेहमी अन्नधान्याने भरलेलं असू द्यात, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर माझ्या घरामध्ये वैभव, लक्ष्मी, ऐश्वर्य नांदू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा जप करायचा आहे। श्री महालक्ष्मी नमः असं तुम्हाला 5 ते 10 मिनिटं जप करायचं आहे ती फळं हातात घेऊन। त्यानंतर एक जे फळ आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। हे फळ तुम्ही लाल कापडामध्ये एखाद्या गुंडाळून ठेवू शकता, एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता। आणि त्यानंतर दुसरं जे फळ आहे ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे। हे तुम्हाला शुक्रवारीच करायचं आहे। असं केल्याने अन्नधान्याची कधीच तुम्हाला कमतरता भासणार नाही आणि त्याचबरोबर हळूहळू घरामध्ये पैसा येत आहे, तो टिकत आहे, सुख, समृद्धी, शांती टिकत आहे, येत आहे, माता लक्ष्मीचा वास होत आहे असं तुम्हाला जाणवेल। कारण बघा, जेव्हा लक्ष्मीचा वास नसतो आपल्या घरामध्ये, तेव्हा आपण किती जरी पैसा मिळवला तरी तो कुठे ना कुठेतरी खर्च केला जातो किंवा मग पैसा घरामध्ये येतच नाही। म्हणजे तुम्ही खूप कष्ट करून देखील तुम्हाला तो मिळतच नाही। तर असं न होता तुम्हाला हळूहळू याचा खूप चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळेल, सकारात्मकता घरामध्ये पसरते असं तुम्हाला दिसेल। आता हे फळ तुम्ही कधी बदलू शकता, तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हे फळ बदलू शकता आणि त्या जागी नवीन दुसरं फळ ठेवू शकता। बदलताना ही दोन्हीही फळं तुम्हाला एकत्रच बदलायची आहे। पुन्हा आणून महालक्ष्मी मातेचा जप करायचा आहे
आणि नवीन फळं ठेवायची आहेत. जुनी जी फळं आहेत ती तुमच्या घरातल्या कुंडीमध्ये मातीमध्ये तुम्ही दाबू शकता किंवा मग पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा मग जिथून तुम्ही आणलेली आहेत ही फळं त्या झाडाच्या मातीमध्ये तुम्ही ती दाबू शकता. आता दुसरा उपाय बघूया. यामध्ये जर तुमची एखादी इच्छा आहे खूप दिवसांपासूनची ती पूर्ण होत नाहीये, खूप तुम्हाला वाटतंय की ती पूर्णत्वाला जावी पण होत नाहीये, मग जॉब असेल किंवा मग प्रॉपर्टीचं काम असेल किंवा अजून तुमची आयुष्यातली कुठलीही इच्छा असू देत, त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, शुक्रवारी हे उंबराचं एक फळ आणायचं आहे आणि हे फळ आणल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये किंवा देवांच्या समोर बसून तुम्हाला थोडीशी हळद ओली करून घ्यायची आहे आणि ही हळद जी आहे ती उंबराच्या त्या फळाला सगळीकडून लावायची आहे आणि दोन्ही हातामध्ये हे फळ घेऊन तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे. त्यानंतर हे फळ जे आहे ते तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये गुंडाळून एखाद्या डबीमध्ये देवघरामध्येच ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे फळ ठेवू शकता आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते जे उंबराचं फळ आहे ते त्या लाल कापडाबरोबरच एखाद्या नदीमध्ये विसर्जन करायचं आहे. हा उपाय केल्याने तुमची कोणतीही मनोकामना असू द्यात, इच्छा असू द्यात, ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते आणि एक सकारात्मकता आपल्यामध्ये तयार होते किंवा इच्छापूर्ती होण्यासाठी जे मार्ग खुले होत नव्हते ते तुम्हाला खुले होताना अवश्य दिसतील. आता पुढचा उपाय जो आहे तो आहे धनलाभासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे उंबराचं फळ आणायचं आहे. शक्यतो ते शुक्रवारीच आणण्याचा प्रयत्न करा, कारण धनप्राप्ती जर हवी असेल तुम्हाला तर शुक्रवारी हा उपाय करणं खूप चांगलं ठरतं. तर असं एक फळ आणायचं आहे. त्याचबरोबर एक लाल कापड घ्यायचं आहे, छोटंसं अगदी घेतलं तरीही चालेल आणि हे फळ आणून या फळाच्या रसाने तुम्हाला या लाल कापडावर स्वस्तिक काढायचं आहे. आता समजा तुम्हाला या रसाने काढता येत नसेल स्वस्तिक तर काय करा, अगदी थोडासा या फळाचा रस घ्या, म्हणजे एक थेंबभर घेतला तरी चालेल. कुंकू घ्या आणि ओल्या कुंकामध्ये अगदी 1-2 थेंब असे या फळाच्या रसाचे त्या ओल्या कुंकवामध्ये टाका आणि त्याने स्वस्तिक त्या लाल कापडावरती तुम्हाला काढायचं आहे आणि हे कापड सुकल्यानंतर ते तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ते कापड ठेवून द्यायचं आहे. व्यवसायासाठी करत असाल तर तुमच्या शॉपमध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे हे कापड ठेवू शकता. पुन्हा कापड बदलायचं असेल तर कुठल्याही शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही हा उपाय पुन्हा करू शकता आणि ते कापड जे आहे ते पुन्हा बदलू शकता. आधीचं जे कापड आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी चालेल. आता शेवटचा उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला असं एक उंबराचं फळ घरी घेऊन यायचं आहे. सूर्यास्त होण्याच्या आधी हे फळ घरी घेऊन यायचं आहे. सूर्यास्त झाल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी हे फळ आणू नका आणि हे फळ आणल्यानंतर तुम्ही त्या फळाचं पूजन करायचं, म्हणजे स्वच्छ पाण्याने त्याचबरोबर दुधाने अभिषेक करून घ्यायचा या फळाला, धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि माझ्या घरामध्ये सतत लक्ष्मी वास करावी अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला एक माळी तिथे जप करायचा आहे किंवा 5 मिनिटं तुम्ही हा जप करू शकता आणि त्यानंतर हे जे फळ आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये हे फळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. कारण असं समजलं जातं की अमावस्येच्या दिवशी या उंबराच्या फळातून दिव्य शक्ती बाहेर येत असते आणि ही शक्ती आपल्या घरातील प्रचंड नकारात्मकता खेचून घेत असते आणि सकारात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरवत असते. असं केल्यानेही तुम्हाला
धनप्राप्ती होण्याचे खूप चान्सेस वाढतात, कारण हा उपाय आपण धनप्राप्तीसाठी अमावस्येला करत असतो आणि अमावस्येला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी केलेले उपाय हे कधीच फेल जात नाही आणि आपल्या लक्ष्मीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते. त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी करू शकता. त्याचबरोबर उंबराच्या पानाचा देखील तुम्ही इच्छापूर्तीसाठी उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक उंबराचं पान आणायचं आहे. हे पान स्वच्छ चांगलं असावं, किडलेलं नसावं याची काळजी घ्या. हे पान आणल्यानंतर तुम्हाला हळद आणि दुधाने, म्हणजे दुधामध्ये हळद थोडीशी मिक्स करा आणि त्याने तुमची काय असेल ती इच्छा या पानावर लिहायची आहे. म्हणजे मऊ भाग जो आहे या पानाचा त्यावर लिहायची आहे. जसं की नोकरी जर पाहिजे असेल तर नोकरी, किंवा मग पैसा हवा असेल तर पैसा. अजून तुम्ही कुठली इच्छा तुमची लिहू शकता. फक्त शॉर्टमध्ये थोडक्यात लिहा आणि या पानावरती खडीसाखर ठेवून तुम्हाला हे पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. अतिशय छान आणि खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही अवश्य हा करून बघू शकता. हा उपाय तुम्ही पौर्णिमेला किंवा मग शुक्रवारी अवश्य करून बघू शकता. पण हा उपाय तुम्हाला वर्षातनं 2दाच करायचा आहे. तर हे काही उंबराच्या झाडाचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते अवश्य तुम्ही करून बघा. सगळे जमत असतील तर सगळे करा. एखादा कुठला जमत असेल तर तो तुम्ही करा. अवश्य तुम्हाला याचे सकारात्मक बदल तुमच्यामध्ये स्वतःमध्ये झालेले जाणवतील, तुमच्या घरामध्ये जाणवतील. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत आहे असे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल, इतके हे उपाय चांगले आहेत. त्यामुळे अवश्य सर्वांनी करा आणि हे उपाय जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील हे उपाय करू शकतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.